मित्रांनो, आपण आता चाललोय हरिहरगडाला आणि समोर बघू शकता की ते हरिहरगडाचं सुंदर असं दृश्य आपल्याला दिसत आहे. जय शिवराय मित्रांनो, आपण आज आलोय हरिहरगड. हरिहरगड हा नाशिक जिल्ह्यामध्ये शहरापासून एक 25 ते 30 किलोमीटर अंतरावरती आहे. आपण हरिहरगडाचं दृश्य बघू शकता. सकाळी सकाळी समोर जो दिसतोय आपला तो हरिहरगड आहे. आपण आता त्याची चढाई करायला सुरुवात करणार आहोत. हाय 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 हाय. गडावरती समोर चालत आल्यानंतर गडाच्या मध्यभागी जेव्हा आपण पोहोचतो तेव्हा आपल्याला समोर स्पष्टपणे दिसतो. बघा, तो हरिहरगडाचा पूर्णपणे किल्ला आपल्याला स्पष्ट दिसतोय. आणि जर त्याच्या आजूबाजूचा परिसर बघितला आपण, हा बाजूचा परिसर बघू शकता. एकदम अतिशय सुंदरपणे ह्या दिवसात हा परिसर दिसतोय. हा परिसर बघितल्यानंतर जो सह्याद्रीच्या कुशीमध्ये हा आपल्याला जो लपलेला दिसतोय किल्ला हरिहरगड, आता आपण त्याची चढाई करण्यासाठी सुरुवात करूया.
गडाच्या मध्यभागानंतर ना पुढं आपण जसं पुढं चालत होतो, वरती चालत आल्यानंतर आपण जंगलातनं वाट काढत आलो आणि जंगलामधनं वाट काढत आल्यानंतर ना आपण समोर बघू शकतो बघा, ज्या आपण म्हणतो 90 डिग्री अंश सेल्सिअसच्या पायऱ्या त्या आपण बघू शकतो. आणि आपण आता तिथं चढाई करणार आहोत, तिथं जायचं आपल्याला गडावर. त्यानंतर आपण जर बघितलं तर त्या समोरच्या साईडला बघा आपल्याला नागपणी बनून डोंगर दिसतोय. त्याच्या जर अपोजिट जर आपण बघितलं समोर इकडं उजव्या हाताला ते वाघोरी किल्ला म्हणून आपल्याला ते समोर दिसतंय बघा. आता ते प्रत्यक्षात दिसत नाही, ढगांनी तो झाकला गेलेला आहे. आणि वाघोरी किल्ल्याच्या अपोजिट साईडला जर समोर इकडे बघितलं तर आपल्याला दुर्ग भंडार किल्ला दिसतोय बघा. तो सकाळी आता धुक्याच्या याच्यामध्ये लपल्या गेलेला आहे. त्याच्यानंतर ना समोर जर बघितलं तर आपल्याला एक नवरी सुळका म्हणून दिसतोय बघा. त्याच्यानंतर ना इकडं जर समोर जर गेलं तर एक काठी कडा म्हणून दिसतोय समोर हे बघा. आणि त्याच्या अपोजिट जर बघितलं तर आपल्याला एक दुगारवाडी वॉटरफॉल दिसतोय. पण आता पाऊस नसल्यामुळे तो आपल्याला आता बंद परिस्थितीत दिसतोय. आणि आपण आता पुढं गड चढायला सुरुवात करायची. गडावरती आपण समोर चालायला आल्यानंतर आपल्याला इथूनच स्पष्टपणे तो बघा गडाचा दरवाजा दिसतोय. अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा एक वास्तुकलेचा एक नमुना आहे, आपण तो बघू शकतो. आणि आपण आता त्याची चढाई करणार आहोत. गडाच्या थोडंसं समोर आल्यानंतर आपण बघू शकतो की आपल्याला समोर 90 डिग्री अंश सेल्सिअसच्या पायऱ्या दिसत आहे. त्याच्यापासूनच खाली जर बघितलं आपल्याला जंगली प्राणी म्हणजे माकड वगैरे दिसतंय, आपण ते बघू शकता. आणि अत्यंत अशी कठीण चढाई आपल्याला चढायची आहे आणि आपण ती चढाई आता चालू करूया. चढावर से देख पाएंगे शायद। आता नहीं पीने हाँ गडाची चढाई केल्यानंतर आपण 85 किंवा 90 डिग्री सेल्सिअस पायऱ्यावरती चढ झाल्यानंतर आपल्याला लागतो तो गडाचा पहिला प्रवेशद्वार. आणि जसे आपण मध्ये प्रवेश करतो तर आपण समोर बघू शकता की सुंदर असे गडाच्या आजूबाजूचे भौताचं दृश्य दिसतं आपल्याला.
दो पैरों पे चलना है, दो पैरों पे चलना है, घुटने टच नहीं करने, घुटने बिल्कुल टच नहीं करने। आपको करना है तो चलना, घुटने टच करके नहीं चलेगा, पुश कर पाणी ला रहा है कोई तो। गडावरती आल्यानंतर आपण गडाचा पहिला प्रवेश जर वरती आल्यानंतर ना समोरून उजव्या हाताला जसं आपण वरती चढाई करतो, चढाई केल्यानंतर ना पुन्हा आपल्याला गडावरती 90 डिग्री अंशाच्या पायऱ्या लागतात आणि एवढ्या कठीण चढाईमध्ये आपण बघू शकता की इथले कामगार ते जे गडप्रेमी आहे, शिवप्रेमी त्यांसाठी पाणी घेऊन येत असतात आणि आपण समोर जर बघू शकतो की सुंदर असा नजारा आपल्याला समोर दिसतो. आपण आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. माझं नाव थोडं समोर गडाचा प्रवेशद्वार तिसरा दरवाजा वरती आल्यानंतर ना आपल्याला सुंदरसा असा दिसतो बघा टेहळणी क्रूज. पूर्वीच्या काळामध्ये याचे येणाऱ्या शत्रूच्या सैन्यावरती इथं नजर ठेवायची जागा आहे. आपण बघू शकता हे समोर सगळं किल्ल्याचा परिसर आपल्याला दिसत स्पष्टपणे. आपण तिन्ही बाजून बघू शकता. आपण इकडनं पण बघा तुम्ही.